नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी कर्नाटकातून येते. महाराष्ट्रातील जत सीमा भागात वास्तव्यात असलेल्या कन्नड भाषिक नागरिकांच्या विविध ज्वलंत समस्याबाबत बेळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांची जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विक्रम सावंत व शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. शिक्षण, रोजगार, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न याकडे कर्नाटक सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. ಮರಾಠಿ ಸ್ಪೀಕಿಂಗ್ ಲಿಂಗ್ವಿಸ್ಟಿಕ್ ಮೈನಾರಿಟೀಸ್ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೂ ಒಂದು ಸಭೆ ಮಾಡಿ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಏನಿತ್ತು ಅವರ ಜೊತೆನೂ ಮಾತುಕತೆಯನ್ನು ನಡೆಸಿದೆ. ಅದನ್ನೇ ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರುವಂಥ ಕನ್ನಡಿಗರ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಏನಿದಾವೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕೇಳಬೇಕನ್ನ ನಿರ್ದೇಶನ ಏನಿದೆ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಈ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಮೂಲತಃ ಅಲ್ಲಿ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಇಶ್ಯೂಸ್ ಇರ್ಬೋದು, ರಸ್ತೆಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಳಿರ್ಬೋದು, ನೀರಿನ ಸರಬರಾಜು ಇರ್ಬೋದು, ಶಾಲೆಗಳ ಸ್ಥಿತಿ ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಕರ ನೇಮಕಾತಿ ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಏನು ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಉದ್ಯೋಗಗಳು ಸಿಗ್ತವೆ, ಅದರಲ್ಲಿ ಮೀಸಲಾತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಇರ್ಬೋದು, ಈ ಥರ ಸರಿಸುಮಾರು ಒಂದು 24 ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಚರ್ಚೆನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಹಾಗೂ XMLA ಸಾವಂತ್ರವರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅವರವರ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಭೆ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ, ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾತುಕತೆಯನ್ನು ನಡೆಸಿದೀವಂದರೆ ಆವಾಗ ಶಾಂತಿ ಹಾಗೂ ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ. ಸರಿಸುಮಾರು 23 ವರ್ಷದ ನಂತರ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ನಾವು ಕರೆದಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಸಿದ್ಧ ಇದೆ. ನಮಗೆ ಆಸಕ್ತಿ ಇದೆ. ನಾವು ಮಾತಾಡಿ ಬಗೆಹರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿದೆ ಅಂದರೆ ಆ ಪರಿಹಾರಗಳನ್ನು ಹುಡುಕಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಆಸಕ್ತಿ ಇದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಸಭೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣರಾದ HK ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಹಾಗೂ सावंतरवರಿಗೆ ನಾವು या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात कर्नाटक राज्याचे मिनिस्टर सन्माननीय MB पाटील, त्याचबरोबर गडी भागचे सचिव सन्माननीय HK पाटील यांना भेट घेऊन या जत भाग हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागाला न्याय द्यायच्यासाठी या भागात सीमावर्ती भाग आहे, हा कर्नाटकाशी निगडीत असतो आणि या भागात साधारणतः 55 ते 60% कन्नड सगळी भाषिक आहेत आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हा प्रामाणिक या निमित्तानं केलेला प्रयत्न आहे की जसं 2019 ते 2024पर्यंत मी महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून राहिलेलो आणि ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं या जत भागातील खास करून कन्नड भाषिक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या भागातल्या शिक्षणाचा प्रश्न असू दे, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न असू दे, या निमित्तानं त्याचबरोबर STचा प्रश्न असू दे, PWDचा प्रश्न असू दे, अशा विविध प्रश्नांवर आज पाठपुरावा केलेला. त्याच पद्धतीनं आज कर्नाटकात सुद्धा गेली वर्षभर मी या निमित्तानं पाठपुरावा करतो की एक आहे की पहिल्यांदा प्रामाणिक प्रयत्न आमचा हा आहे की बाबा इरिगेशनच्या बाबतीत सगळ्यात मेन महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं आज या सांगली जिल्ह्यातून उन्हाळ्यात बेळगाव जिल्ह्याला या ठिकाणी पाणी वेळोवेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं इकडनं जे उन्हाळ्यात पाणी महाराष्ट्राकडनं घ्यायचा आणि तिकडून परत तुमची बबलेश्वरपासून हे आमच्या महाराष्ट्रात म्हणजे जो आमचा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे आणि हा द्विभाषिक कन्नड आणि मराठी द्विभाषिक असा भाग आहे, या भागाला पाणी मिळावं अशा पद्धतीचा हा प्रस्ताव या निमित्तानं या आजच्या या मीटिंगमध्ये प्रयत्न केलेला की एक आहे की इकडनं आम्ही द्यायचं आणि तिकडनं तुम्ही द्यायचं.
इकडनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं द्यायचं आणि तिकडनं कर्नाटक गव्हर्नमेंटनं आम्हाला ते पाणी परत द्यायचं. आजपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 7.25 TMC पाणी आज या निमित्तानं कर्नाटक गव्हर्नमेंटला मिळालेलं आहे. आज फक्त त्याच्या बदल्यात त्याच्यात आणखीन एकदा दोन्ही राज्याच्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची एक बैठक 2022मध्ये झालेली आहे आणि त्यात सुद्धा असाच प्रस्ताव होता की इकडनं पाणी घ्यायचं आणि तिकडनं पाणी द्यायचं. म्हणजे गिव्ह अँड टेक ह्या धर्तीवर आम्ही पाणी मागितलेलं होतं आणि अजूनसुद्धा जवळजवळ नाही म्हटलं तर 4.25 TMC पाणी अजूनसुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंटकडे शिल्लक आहे. ते पाणी या जत भागाला, सांगली जिल्ह्यातल्या जत भागाला आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट भागाला या ठिकाणी मिळावं म्हणून आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि या निमित्तानं आज जसं कृष्णा रिव्हरमधनं पाणी उचलून तुमची बबलेश्वर तिकोट्यापासून टाकलेलं आणि तेच पाणी नॅचरल फ्लोनं हे आमच्या भागात येऊ शकते. इकडं फायदा कर्नाटकाचा असा आहे की हे तिकोट्यापासून पाणी परत हे आमच्या पूर्व भागात असलेल्या बोर नदीच्या माध्यमातून हे परत कर्नाटकात जाणार आहे आणि मग परत कर्नाटकातली जवळजवळ 7 गावं, या गावांना सुद्धा या ठिकाणी आजपर्यंत कर्नाटक गव्हर्नमेंटनं त्या गावांना कुठल्या इरिगेशन स्कीम केलेली नाही आणि या निमित्तानं नॅचरल फ्लोनं त्या 7 गावांना सुद्धा पाणी, म्हणजे आमच्या विभागातली जवळजवळ नाही म्हटलं तर 17-18 गावं आणि ती कर्नाटकातली चडचणपासून पुढे येणारी ती जवळजवळ 7 गावं, या 7 गावांना सुद्धा या